किंवा जर आम्ही टाकलं आमचं शॉप किंवा आम्ही घरातून स्टार्टअप करत असाल तर आम्हाला जास्त मेहनत करावं लागेल का? आमचे ग्राहक येतील का? त्या म्हणजे की काय, साडीचं फॅब्रिकचं नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे की काय, तुमच्या एरियामध्ये सर्वात जास्त कुठं फॅब्रिक विकलं जातं. वेगवेगळ्या ठिकाणातून लोक येतात, वेगवेगळ्या गावातून लोक येतात, छोट्या मोठ्या शहरातून लोक येतात आणि मोठ्या आशेने आपले या ठिकाणातले कलेक्शन घेऊन ते आपला व्यवसाय सुरू करत असतात. ऑनलाईन सुद्धा पर्चेसिंग आपल्याकडे होत असते. आता आपले महाराष्ट्रीयन लोकांचा एक सर्वात मोठा प्रश्न तो म्हणजे की मॅडम सुरतमध्ये खूप मोठा फ्रॉड होतं. तर मंडळी या ठिकाणी तसं काहीच भाग नाहीये. जर तुम्हाला घरी बसल्या मागवायचं असेल व्हिडिओ कॉल म्हणून तुम्हाला मराठी व्यक्तीच दिलं जातं आणि तुम्ही त्यांच्यासोबत कन्व्हर्सेशन प्रॉपर करून आपला व्यवसाय सुरू करू शकता. या ठिकाणी ज्याही घरगुती महिला आहेत त्यांना साड्यांचा व्यवसाय सुरू करायचा आहे, पण त्यांच्या मनात सर्वात मोठी भीती असते. सर्वात ती म्हणजे की आमचा बिझनेस चालू होईल की नाही आणि चालू झाला तर त्याला कितीतरी पैसे लागतील, म्हणजे की खूप जास्त काही पैसे लागतील का? किंवा जर आम्ही टाकलं आमचं शॉप किंवा आम्ही घरातून स्टार्टअप करत असाल तर आम्हाला जास्त मेहनत करावं लागेल का? आमचे ग्राहक येतील का? तर मंडळी या संपूर्ण प्रश्नांसोबत मी आज तुम्हाला आमच्या अजमेरा फॅशन मध्ये घेऊन आली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला 99 रुपीजच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये साड्यांचं कलेक्शन मिळणार आहे. या ठिकाणी तुम्ही हे जे लेयर बघत आहात ना, या ठिकाणी वेगवेगळे म्हणजे खूप सुंदर छान छान तुम्हाला डेली वेअर प्रिंटेड साड्यांचे कलेक्शन मिळणार आहे. पॅकेजिंग सुद्धा या ठिकाणी तुम्ही बघत आहात अजमेरा फॅशन अशाच नावाने तुम्हाला प्रत्येक साडीचं जे पॅकेजिंग आहे ते तुम्हाला मिळणार आहे. आपण वळणार आहोत या ठिकाणी जे साड्या ठेवलेल्या आहेत तुम्ही बघत आहात, या ठिकाणी जे आहे डेली वेअर प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन जे फक्त आपल्याला 99 रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये मिळणार आहे. त्याच्यामध्ये असे काहीतरी कलेक्शन मिळणार आहे. आता तुम्हाला सर्वात जो प्रश्न होता आपला की जर आम्हाला साड्यांचा बिझनेस सुरू करायचा असेल की त्याच्यात जास्त काही गुंतवणूक करावं लागते का? एकदम महत्त्वपूर्ण लक्ष देऊ नाही का? जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल ना तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. त्या म्हणजे की काय, साडीचं फॅब्रिकचं नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे की काय, तुमच्या एरियामध्ये सर्वात जास्त कुठं फॅब्रिक विकलं जातं, कुठली डिझाईन विकली जाते, ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन तुम्ही आपला व्यवसाय सुरू करू शकता. इथे कसं आहे ना, आपल्याकडे मल्टिपल ज्या लँग्वेज आहे म्हणजे की हिंदी, मराठी, तेलुगू, तमिळ संपूर्ण लँग्वेज आपल्याकडे आहेत. म्हणून तुम्ही बिंदासपणे इथे येऊन तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. आता राहिलं की जर आम्हाला एखादा प्रॉडक्ट विकायचं असेल तर त्याच्यामध्ये किती मार्जिन लावू शकतो. आता समजा 99 ची साडी आहे तर ती तुम्ही 120-150 पर्यंत सेल करू शकता. स्टार्टिंगला तर तुम्ही घरातूनच सुरुवात करा. नंतर तुम्हाला जसा रिझल्ट मिळेल त्या पद्धतीने तुम्ही तुमचा जो व्यवसाय आहे तो अजून इन्कम सोर्स वाढवून आपलं दुकान सुद्धा सेट करू शकता. त्यानंतर आपल्याला ग्राहकांचा टेस्ट, आवड निवड लक्षात येते आणि त्याप्रमाणे आपण कलेक्शन सेल करायला लागतो. इथे कलेक्शन तुम्ही बघत आहात, इथे पॅकेजिंग वेगळी आहे, डिझाईन पण वेगळी आहे आणि ज्याचं फॅब्रिक आहे तेही तुम्हाला वेगळं मिळणार आहे. आता एवढं हे सगळे मेंटेन करणं त्याला सर्वात मोठं रिझन हेच आहे की अजमेरा फॅशन मध्ये वेगवेगळ्या ठिकाणातून लोक येतात, वेगवेगळ्या गावातून लोक येतात, छोट्या मोठ्या शहरातून लोक येतात आणि मोठ्या आशेने आपले या ठिकाणातले कलेक्शन घेऊन ते आपला व्यवसाय सुरू करत असतात. तुम्हालाही व्यवसाय सुरू करायचा असेल तरी तुम्ही एकदा इथं भेट द्या. कसं आहे ना, व्हिडिओ कॉलमध्ये किंवा व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपर माहिती किंवा जे कलेक्शन आहे ते आम्ही तुम्हाला दाखवू नाही शकत, म्हणून तुम्हाला लाईव्ह इथे यायचं आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती जे सेल्स पर्सन आहे ते तुम्हाला देत असतात. इथे आपण इकडे वळूया. इथे जे कलेक्शन खाली पडलेले तुम्ही बघत आहात, इथे वेगवेगळे फॅब्रिक आणि वेगवेगळे डिझाईनचे जे कलेक्शन आहे इथे ठेवलेले आहेत. आता पुढे श्रावण महिना येणार आहे, म्हणजे की श्रावण महिन्यामध्ये आपला महिनाभर आपण नवीन नवीन कपडे, नवीन नवीन साड्या वेअर करत असतो. तर त्याच पद्धतीने तुम्हाला असे वेगवेगळे जे सीझन असतात, आपण म्हणू शकतो सण असतात छोटे मोठे, त्यांना टार्गेट करून तुम्हाला साड्यांचं कलेक्शन ठेवून आपले जे कस्टमर यांना आपण सर्व्हिस देऊ शकतो. कारण की कसं असतं, ग्राहक जसं सण आलं त्याच्या 2 ते 3 दिवसा अगोदरच शॉपिंग करायला निघत असतात. इथे तुम्ही बघू शकता ऑफलाईन कस्टमर चालूच आहे, ऑनलाईन ही सुद्धा पर्चेसिंग कोपऱ्यात तुम्ही बघत आहात. ऑनलाईन सुद्धा पर्चेसिंग आपल्याकडे होत असते. आता आपले महाराष्ट्रीयन लोकांचा एक सर्वात मोठा प्रश्न तो म्हणजे की मॅडम सुरतमध्ये खूप मोठा फ्रॉड होतं. तर मंडळी या ठिकाणी तसं काहीच भाग नाहीये. जर तुम्हाला घरी बसल्या मागवायचं असेल व्हिडिओ कॉल थ्रू तरी तुम्ही व्हिडिओ कॉलने आरामात मागवू शकता. आपली जी मराठी व्यक्ती आहे ती तुम्हाला प्रॉपर गाईडनेस करत असते. जर तुम्हाला वाटत असेल की जे कलेक्शन आम्ही बघितले ते आमच्यापर्यंत नाही मिळणार, तर तसं अजिबात नाही होत. जोपर्यंत तुमचं पार्सल पॅक नाही होत, जोपर्यंत तुमचं पार्सल तुमच्यापर्यंत नाही येत, तोपर्यंत आमचं सेल्स पर्सन तुमच्यासोबत कनेक्ट असतं. त्याची बिल ती किती दिवसांनी येणार आहे किंवा त्याचं बिल कधी प्रॉपर येणार आहे किंवा त्याची बिल ती तुमच्यापर्यंत कधी पोहोचणार आहे, या सगळ्या गोष्टी पार्सल सोबत कनेक्ट असतात आणि आमचं सेल्स पर्सन तुमच्यासोबत कनेक्ट असतं. त्याच्यामुळे तुम्ही बिंदासपणे या ठिकाणातून ऑनलाईन सुद्धा पर्चेसिंग करू शकता. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे लँग्वेज आहेत.
मेन तर म्हणजे आपल्या मराठी लोकांना प्रॉपर हिंदी येत नाही आणि ज्या लोकांना हिंदी येते तर इथं कन्व्हर्सेशन त्यांचं प्रॉपर जे सेल्स पर्सन आहे त्यांच्यासोबत जमत नाही, म्हणून तुम्हाला मराठी व्यक्तीच दिलं जातं आणि तुम्ही त्यांच्यासोबत कन्व्हर्सेशन प्रॉपर करून आपला व्यवसाय सुरू करू शकता. या ठिकाणी खूप कमी बजेटमध्ये व्यवसाय सुरू केला जातो मंडळी. जर तुम्हाला स्पेशल साड्यांचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर एकदा नक्की भेट द्या. व्हिडिओ कॉलमध्ये मागवण्यापेक्षा एकदा आपण इथे येऊन बघितलं तर अतिउत्तम मस्त मंडळी. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये लक्षात घ्या आणि जेव्हा तुम्ही साडी पर्चेसिंग करता किंवा व्यवसाय सुरू करता तेव्हा लाईव्ह ज्या आपण होलसेल मार्केटमध्ये जुडणार आहोत त्या ठिकाणी एकदा नक्कीच भेट द्या. नक्की आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.